शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. 50 वर्षे अभिमानाची गौरवशाली परंपरेची. विविध उपक्रमांनी साजरे केले 50वे वर्ष. गांगोवाडी ग्रामविकास मंडळ साटवलीचे गौरवशाली 50वे वर्ष. साटवली लांजा तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात आणि मुचकुंदी नदीच्या तीरावर वसलेले एक निसर्गरम्य गाव. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असलेले हे गाव. या गावातील एक गांगोवाडी. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या वाडीने सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. पण प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षाला विशेष महत्त्व होते, कारण यावर्षी गांगोवाडी ग्रामविकास मंडळाला 50 वर्षे पूर्ण झाली आणि याचे औचित्य साधून यावर्षी या मंडळाने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून मोठ्या जल्लोषात हे वर्ष साजरे केले. मे 2024 पासून कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सकाळच्या सत्रात गांगोवाडी प्रीमियर लीग यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आली होती. वाडीतील क्रिकेटर्स वेगवेगळ्या टीममध्ये विभागून सदर स्पर्धा सर्वसमावेशक करत मैत्रीपूर्ण स्वरूपात खेळवण्यात आली. पूर्ण वाडीत जणू क्रिकेटमय झाली होती. दुपारनंतरचे सत्र हे आरोग्य शिबिराचे होते. प्रथा परंपरा जोपासताना इतर जीवनावश्यक सुविधांकडेही मंडळाने जाणीवपूर्वक लक्ष दिले होते. गांगोवाडी ग्रामविकास मंडळ साटवली आयोजित सदिच्छा हॉस्पिटल, पावसकर डेंटल क्लिनिक व सोसायटी मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्त तपासणी, लहान मुलांची आरोग्य तपासणी, जनरल चेकअप, लहान मुलांची दात तपासणी करण्यात आली. नागरिकांनी शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला. दिनांक 14 मे हा दिवस पूर्णतः अनेक उपक्रमांनी व्यापलेला होता. सकाळी 10 वाजता शालेय इमारत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन झाले. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्य. दुपारी 3 वाजता महिलांचे हळदी कुंकू मोठ्या उत्साहात पार पडले. हळदी कुंकानं ओटी माझी भरली, हळदी कुंकानं ओटी माझी भरली ग. खंडेरायाची झाले मी मुरली ग बाई मुरली, खंडेरायाची झाले मी मुरली ग बाई मुरली, खंडेरायाची झाले मी मुरली ग बाई मुरली, खंडेरायाची झाले मी मुरली ग बाई. सायंकाळी 6 वाजता स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. सर्वांनी एकत्र येण्याचे निमित्त खूप काही देऊन गेले. मुंबई मंडळातील 50 वर्षातील हयात नसलेल्या सर्व सदस्यांना उपस्थित ग्रामस्थांकडून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. रात्री 8 वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले. वाडीतील मुलांनी अतिशय सुंदर नृत्याविष्कार सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रात्री 9 वाजता गांगोवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई या मंडळाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळ्यात साटवली गावातील सरपंचा माननीय इरम बरमारे, शिक्षण महर्षी माननीय यदुनाथ बेर्डे, माननीय अनिलजी गांगण, माननीय किरण शेरे, माननीय राजू शेरे, माननीय ऋषिकेश संसारे, माननीय अबिद काझी, माननीय इर्शाद बरमारे, माननीय सादिक कोंडकरी, माननीय पाटोळे सर, माननीय ओमकार गांगण, माननीय दीपक सावंत, बेनीगावचे सरपंच माननीय परेशजी खानविलकर इत्यादी व्यावसायिक उद्योजक, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्या स्मरणिकेचं प्रकाशन आपण प्रथमतः करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या जागेवरती उभं राहून स्मरणिकेचं प्रकाशन करायचं आहे. एकदा जोरदार टाळा व्हायला हव्यात. मी आसनास ठेवायला सांगेल. सिद्धीची रेषा गाठलेली असते, यशाच्या शिखरावरती ते गेलेले असतात आणि त्यांची जी वाटचाल असते ती खरोखरच आपण आपल्या समोर ठेवायची असते. त्यासाठी म्हणून मान्यवरांना आपण आपल्या समोर आणत असतो, ती प्रेरणा म्हणून आणत असतो. शिक्षण महर्षी आपले बेर्डे साहेब यांना सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार टाळा आपल्यातून यायला हवे. टाळ्यांची ना खरोखरच गरज आहे. आपण कंजूसपणा करत आहात. आपल्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवायची असते. मी माय माऊलींना विनंती करेन की आपल्या जोरदार टाळ्या या कार्यक्रमाची अतिशय महत्वाची शोभा असेल. तसंच या गावचे प्रथम नागरिक म्हणून आपण सरपंच म्हणत असतो. तर सरपंच माननीय इरम बरमारे यांना मंडळाचे सचिव मिलिंद तरळ यांना विनंती करेन की आपण त्यांना शाळशी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. यानंतर माननीय श्री अबिद काझी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतील संदीप तरळ. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे माननीय अबिद काझी हे आपल्यासाठी निश्चितच आदर्श आहेत. आज आपल्याला मान्यवर म्हणून ते लाभलेले आहेत. त्यांचा आपण सन्मान करत आहोत. माननीय सादिक कोंडकरी यांना शाल शिपळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. या गावातील उद्योजक म्हणून सादिक कोंडकरी यांचं नाव येतं. आज आपण आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा सन्मान करत आहोत. माननीय अनिल गांगण साहेबांना विनंती करेन की आपण आमचा सन्मान स्वीकारायचा आहे आणि सन्मान करणार आहे. माननीय अरविंद तरळ यांना मी विनंती करेन, हे उपसचिव आहेत मंडळाचे, की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे.
राजू शेरे यांना शाल शिपळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. किरण शेरे साहेबांचा शिपळ देऊन सन्मान करायचा आहे. किरण शेरे. ऋषिकेश संसारे साहेबांचा सन्मान करायचा आहे. सचिन सुर्वे साहेबांना विनंती करा. पाटोळे सरांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. ओंकार गांगड यांचं स्वागत करायचं आहे. शाल शिपळ देऊन ओंकार गांगड यांचं स्वागत करायचं आहे. इर्षाद परमारे साहेबांचं स्वागत करायचं आहे. शांताराम दादू तरळ यांचा सन्मान करायचा आहे. कृपया दीपक सावंत यांना विनंती करेन की आपण आसन व्हायचं, स्टेजवरती यायचं आहे. तसंच एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या. राजाराम तरळ यांचं स्वागत करायचं आहे. अजय तरळ पुढे असतील तर स्टेजशी संपर्क करायचा. अजय तरळ. दीपक सावंत यांचं स्वागत करायचं आहे. दीपक सावंत. माननीय चिंतामणी सावंत, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. तरी देखील बोलण्यासारखं खूप काही मंडळाने या 50 वर्षात केलेलं आहे. मात्र
आता जे काही मी प्रकार आपल्या समोर ठेवणार आहे, आजच्या प्रगतीच्या पावलावरती पुढे जात असताना हे सगळेच प्रकार अतिशय महत्वाचे असतात आणि त्या विभागात मंडळाने वेगवेगळे जे काही निवडलेले आहेत यशस्वी जेते, त्या सर्वांचा सन्मान आपण करणार आहोत. यामध्येच शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे आणि आपल्याला लाभलेले सगळे जे मान्यवर आहेत शिक्षणामुळेच पुढे आलेले आहेत. त्यांनी जे त्यांच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी केलेली आहे, यशस्वी झालेले आहेत, त्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाचं असतं. हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको. तर शैक्षणिक क्षेत्र तसंच एक महत्वपूर्ण बातमी आमच्यासाठी आलेली आहे. आमच्या साठवली गावातील आंबा व्यापारी माननीय सादिकजी कोणकरी आणि अमितजी, त्या दोन्ही उद्योजकांकडून आपल्याला 5,5 हजाराची देणगी मिळालेली आहे. तरी मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत, इथं जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. एक वेगळी अनोखी संकल्पना आकाराला आणताना वाडीतील पदवीधर, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, लोककला क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान करण्यात आला. वाडीतील कर्तृत्वाचा गौरव करताना भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यश घेतलेलं आहे, यश संपादन केलेलं आहे. तर शैक्षणिक क्षेत्राकडे आपण वळत आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या वाडीतून जे पदवीधर म्हणून पुढे आलेले आहेत, ज्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्यातले अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्राने वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या वाटा चौकाळत पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी एक आदर्श म्हणून वाडीसाठी उभा केलेला आहे. आदर्श म्हणून उभा करत असतानाच वाडीचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. ही उज्ज्वलता बेनीचे सरपंच माननीय परेशी खानविलकर यांनाही विनंती करेन की आपण स्टेजवरती यायचं आहे. माननीय परेशी खानविलकर चे अध्यक्ष त्यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आजच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमात खरोखरच अतिशय महत्वाच्या व्यक्तींचा सहवास आपल्याला लाभत आहे. या व्यक्ती यांचा सहवासच आपल्याला बऱ्याचशा वेळा पुढे घेऊन जात असतो. सहवास खरोखरच महत्वाचा आहे. तर पदवीधर म्हणून आपण पहिलं नाव घेणार आहोत ते सूरज चंद्रकांत तरळ, BSc केमिस्ट्री. मी माननीय बेर्डे सरांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मान चिन्ह बहाल करायचा आहे. सूरज तरळ. त्यानंतर सिद्धेश प्रकाश भोवड, BSc कॉम्प्युटर सायन्स. याने देखील तयार व्हायचं आहे. खरोखरच हीच शोभा असते आपल्या वाडीची, हीच शोभा असते आपल्या गावाची आणि हीच शोभा कुठेतरी आपल्या वाडीचं, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत असतात. शैक्षणिक महर्षींकडून आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. यानंतरचं नाव आहे सिद्धेश प्रकाश भोवड, BSc कॉम्प्युटर सायन्स. त्यांना सन्मानित करतील आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच माननीय इरम बर्मारे. सिद्धेश प्रकाश भोवड त्यांच्या वतीनं सिद्धेश प्रकाश भोवड यांच्या वतीनं त्यांचे वडील त्यांचं सन्मान चिन्ह स्वीकारत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण द्यायला हव्यात. यानंतर सूरज सुरेश तरळ, BSc. सूरज सुरेश तरळ मी विनंती करेन. यानंतर प्रणाली चंद्रकांत तरळ, BSc. प्रणाली चंद्रकांत तरळ कृपया. त्यानंतर साहिल सत्यवान तरळ, BSc. साहिल सत्यवान तरळ त्यांच्या वतीनं त्यांचे वडील हा सन्मान स्वीकारतील. मी अनिल गांगण साहेबांना विनंती करेन, की त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर सुशांत यशवंत पापेरकर यांना मी विनंती करेन की आपण स्टेजवर यायचं आहे. सादिक कोणकरी साहेब त्यांना सन्मानित करतील. मी विनंती करेन की मी ज्यांची नावं घेणार आहे त्यांच्या फॅमिलीपैकी जर इथे कोणी असतील तर, म्हणजे ते उपलब्ध नसतील आणि त्यांच्या फॅमिलीपैकी कोणी असेल तर त्यांनी ते स्वीकारला तरी चालेल. आपण लवकरात लवकर स्टेजकडे यायचं. यानंतर माननीय श्याम गणपत बापेरकर, BCom.
ते उपस्थित असतील किंवा त्यांच्या फॅमिलीपैकी भाऊ त्यांच्या उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करेन की आपण यायचं आहे आणि इर्शाद दरबारी साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर श्रीपाद श्याम बापेरकर, श्रीपाद श्याम बापेरकर यांच्या वतीनं देखील तेच घेणार आहेत. मी विनंती करेन अभित काजी यांना की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर पंकज प्रकाश पड्यार BSc, पंकज प्रकाश पड्यार यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. त्यांना सन्मानित करतील माननीय किरण शेरे साहेब. त्यानंतर सोहानी दिलीप कांबळे BAF, सोहानी दिलीप कांबळे मॅम. जोरदार टाळ्यांची खरंच गरज आहे. आपण जर टाळ्या वाजवणार नसू तर अशा कार्यक्रमाची शोभा कशी वाढणार याचा विचार करायचा आहे. आपलीच माणसं आहेत, आपलेच विद्यार्थी आहेत किंवा आपल्याच वाडीतून पुढे आलेली ही नेतृत्व आहेत, कर्तृत्व आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या. पंकज प्रकाश पड्यार, सॉरी सोहानी दिलीप कांबळे यांच्या वतीनं भाऊ त्यांचे स्वीकारणार आहेत. मी विनंती करेन आपले राजू शेरे यांना की त्यांना सन्मानित करायचं आहे. किरण दिलीप कांबळे MCOM यांना देखील सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेन ऍडव्होकेट गांगण साहेब यांना की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर अश्विनी अजय तरळ BMS, अश्विनी अजय तरळ. मी पाटोळे सरांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. अश्विनी तरळ. यानंतर तयार व्हायचं आहे ते गौरव रघुनाथ भोवड HSC, गौरव रघुनाथ भोवड. इर्शाद परमाने साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर विनय लक्ष्मण तरळ, विनय लक्ष्मण तरळ यांना सन्मानित करतील माननीय परेशी खानविलकर साहेब. तसंच साई राजेश कांबळे यांना सन्मानित करतील शांताराम तरळ, माननीय शांताराम तरळ साहेब. साई राजेश कांबळे. यानंतर सायली संतोष बापेरकर. यानंतर सायली संतोष बापेरकर. यानंतर सायली संतोष बापेरकर. राजाराम तरळ त्यांना सन्मानित करतील माननीय राजाराम तरळ. अच्छा, सायली संतोष बापेरकर या डॉक्टर आहेत फिजिओथेरपी, त्यांना सन्मानित करणार आहे. त्यांचे काका त्यांचं सन्मान चिन्ह घेणार आहे. टाळ्यांची खरोखरच गरज आहे आणि आपण मात्र कंजूसगिरी करत आहात आपल्याच कार्यक्रमात. आपली कंजूसगिरी चांगली नाहीये. यानंतर रोहित तुकाराम तरळ BSc IT, रोहित तुकाराम तरळ यांना सन्मानित करतील आपल्या गावच्या सरपंच माननीय इरम बरमारे. यानंतर मी इरम बरमारे मॅडम यांना विनंती करेन की आपण तिथेच थांबायचं आहे. यानंतर संकेत सुनील तरळ यांना सन्मानित करतील माननीय सरपंच. यानंतर अक्षता सुनील तरळ
संकेत सुनील तरळ BSc. त्यानंतर तयार राहायचंय ते अक्षता सुनील तरळ. यानंतर अक्षता सुनील तरळ मला वाटतं नाहीये. यानंतर शुभम दत्ताराम तरळ B.Com. यांना सन्मानित करतील आपल्या गावच्या सरपंच. नंतर देवेंद्र दत्ताराम राऊत BF. देवेंद्र दत्ताराम राऊत यांना सन्मानित करतील सरपंच. त्यानंतर अंकेश आनंद तरळ व्याप. अंकेश आनंद तरळ. मी आपल्या सरपंच साहेबांना विनंती करेन की आपण आसनास्थ व्हायचं आहे. मी विनंती करेन सादिक कोंडकर साहेब यांना आपण या नवीन यांना सन्मानित करायचं आहे. अंकेश तरळ. यानंतर सुमित सुरेश बापेरकर. सुमित सुरेश बापेरकर BSc IT. मी सादिक कोंडकर साहेबांना विनंती करेन की आपण पुढील देखील सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सुमित सुरेश बापेरकर BSc IT. त्यानंतर नम्रता सर्वेश तरळ. नम्रता सर्वेश तरळ BMLT. त्यांना सन्मानित करतील सादिक कोंडकर साहेब. यानंतर सुशांत शांताराम सुर्वे M.Com. सुशांत शांताराम सुर्वे त्यांचे वडील त्यांचा सन्मान चिन्ह घेतील. मी सादिक साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर मी सादिक साहेबांना विनंती करेन की आपण आसनास्थ व्हायचं आहे. यानंतर मिहिर विनोद सुर्वे. मिहिर विनोद सुर्वे त्यांचे वडील त्यांचा सन्मान चिन्ह घेतील आणि त्यांना सन्मानित करतील माननीय अभित काजी साहेब. मिहिर विनोद सुर्वे. यानंतर सत्येंद्र दत्ताराम राऊत. सत्येंद्र दत्ताराम राऊत यांना सन्मानित करतील किरण शिरे साहेब. आणि यानंतर प्रथमेश प्रकाश तरळ जेटकिंग मध्ये आहेत. प्रथमेश प्रकाश तरळ. त्यानंतर संजय सदाशिव तरळ. किरण शिरे साहेबांना विनंती करून यांना सन्मानित करायचं. किरण शिरे साहेबांनी आसनास्थ व्हायचं. यानंतर मी पाटोळे साहेबांना विनंती करेन की आपण पुढील सन्मान चिन्ह द्यायचं. संजय सदाशिव तरळ यांना. यानंतर ओंकार तरळ BSc. ओंकार तरळ यांना सन्मानित करतील पाटोळे सर. ओंकार तरळ. पाटोळे सरांना मी परत एकदा विनंती करेन. यानंतर आपण जाणार आहोत ते सामाजिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील या वाडीतील अनेक कर्तृत्वांनी काम केलेलं आहे. अनेक नेतृत्वांनी काम केलेलं आहे. तर सामाजिक क्षेत्रामध्ये माननीय श्री रविबाई महाडिक त्यांच्या परिवारापैकी जर इथे कोणी असेल तर कृपया नाही. मिलिंद तरळ यांच्या वतीनं हे त्यांचा सन्मान चिन्ह स्वीकारतील. माननीय ईर्षाजी भरमारे त्यांना सन्मानित करतील. रविबाई महाडिक. यानंतर श्री उमेश सुर्वे शिवमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष. उमेशजी सुर्वे त्यांच्या परिवारापैकी कोणी असेल तर कृपया त्यांचा सन्मान चिन्ह स्वीकारायचा आहे. मी अनिल कांगण साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर श्री संतोष पड्यार सामाजिक संघटना सचिव. श्री संतोष पड्यार यांच्यापैकी जर कोणी असेल तर कृपया त्यांनी हे सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. त्यांना सन्मान चिन्ह देतील संसारे साहेब. यानंतर
माननीय श्री शांताराम साधू तरळ, गाव पातळीवरील सामाजिक कार्य सहभाग माननीय शांताराम साधू तरळ यांना सन्मानित करतील माननीय इर्षाद परमार। त्यानंतर दत्ताराम तरळ, शांताराम साधू तरळ नाही आहेत, त्यांच्या वतीने जर कोणी असेल तर कृपया आपण त्यांचा पुतळा, त्यांचा सन्मान चिन्ह स्वीकारणार आहे। यानंतर श्री दत्ताराम तरळ कृपया दीपक सावंत यांनी 2 मिनिटं थांबायचं आहे। दत्ताराम तरळ त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान घ्यायचा आहे। दत्तारामजी तरळ उर्फ वाडेकर, दत्ताराम तरळ उर्फ वाडेकर। यानंतर कृष्णा सीताराम तरळ यांना मी विनंती करेन की आपण स्टेजला यायचे। कृष्णा सीताराम तरळ ते असतील किंवा इतर असतील तर त्यांच्या वतीनं आले त्यांना सन्मानित करतील माननीय राजू शेरे साहेब। हॅलो, त्यानंतर धार्मिक क्षेत्रात देखील जे जे काम करतात त्यांचा देखील मंडळाने विचार केलेला आहे, त्यांच्याकडे देखील लक्ष दिलेलं आहे। यामध्ये श्री शांताराम दादू तरळ, श्री राजाराम महादेव तरळ आणि श्री तुकाराम सीताराम तरळ या मी तिघांनाही विनंती करेन की आपण स्टेजवरती यायचं आहे। धार्मिक क्षेत्र आणि त्यांना सन्मानित करतील आपले शिक्षण महर्षी बेर्डे साहेब। धार्मिक क्षेत्रात श्री शांताराम दादू तरळ, श्री राजाराम महादेव तरळ आणि तुकाराम सीताराम तरळ यांना सन्मानित करायचं आहे। यानंतर तयार व्हायचं आहे ते व्यावसायिक क्षेत्र, कुणाल कॅटर्स मंगेश लक्ष्मण तरळ, दिलखुश वडापाव पुणे दिलीप महाडिक, सुनील माडिक साहेब, सचिन तरळ शेती व्यवसाय आणि सुरेश सकाराम तरळ हे आपली नावं घेणार आहे। आपण तयार व्हायचं आहे। यापुढे जोरदार टाळ्या व्हायला हव्यात। यानंतर व्यावसायिक क्षेत्र श्री कुणाल कॅटर्सचे मंगेश लक्ष्मण तरळ लगेच स्टेजवरती यायचंय। मंगेश तरळ यांना सन्मानित करतील आपल्या गावच्या सरपंच मंगेश तरळ इथे। यानंतर दिलखुश वडापाव पुणे दिलीप महाडिक त्यांनी देखील लगेच स्टेजवरती यायचं आहे। यानंतर सुनील महाडिक कॉर्पोरेट सोल्युशन आणि सचिन तरळ शेती व्यवसाय, सुरेश सकाराम तरळ किराणा या क्षेत्रात काम करणारे जे आहेत मान्यवर, मी सुनील महाडिक यांना विनंती करेन। सचिन तरळ साहेब शेती व्यवसाय, सचिन तरळ त्यांच्या वतीनं मिलिंद तरळ स्वीकारतील। मी ऍडव्होकेट गांगण साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मान चिन्ह द्यायचा आहे। यानंतर सुरेश सकाराम तरळ यांना मी विनंती करेन की आपण स्टेजकडे यायचंय, ते पण नाही। त्यानंतर लोककला क्षेत्र, लोककलेत या वाडीचं भरीव योगदान आहे आणि क्षेत्रात या वाडीने यश संपादन केलेलं आहे। यामध्ये श्री वसंत शंकर पाड्या, श्री वसंत शंकर पाड्या शक्तिवाले शाहीर, जागरी नृत्य शाहीर आहे ते, त्यांना सन्मानित करतील माननीय अमित काजी साहेब। आणि त्यानंतर बाळकृष्ण राघव राऊत तोलेवाले शाहीर, वसंत शंकर पाड्या यानंतर सुरेश बाळकृष्ण राऊत यांनी देखील तयार व्हायचं आहे। विजय रामचंद्र तरळ
यांनी तयार राहायचं आहे. सुरेश राऊत यांच्या मला वाटतं ते मेकअप मध्ये असणार आहे, त्यांच्या वतीनं त्यांचे भाऊ त्यांनी सन्मान चिन्ह स्वीकारलेला आहे. अभिकारी साहेबांना विनंती करेन की या तिघांनाही आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. विजय रामचंद्र तळ, त्यानंतर संप्रदाय पंत क्षेत्र याचा देखील विचार मंडळाने केलेला आहे आणि यामध्ये आदिनाथ वारकरी संप्रदाय भजन मंडळ मुंबई चे अनंत पांडुरंग तरळ यांना देखील सन्मानित करणार आहोत. अनंत पांडुरंग तरळ, त्यानंतर अनंत पांडुरंग तरळ यांना सन्मानित करतील पाटोळे सर. त्यानंतर नरेंद्र स्वामी संप्रदाय मंडळ अध्यक्ष, त्या अध्यक्षांनी यायचंय, मी अध्यक्षांना त्या विनंती करेन. आणि भजन मंडळ गवळीवाडी सकाराम गोपाळ यांना देखील विनंती करेन की आपण स्टेजवर यायचंय. भजन मंडळ गवळीवाडी सकाराम गोपाळ, त्यांना सन्मानित करतील माननीय इर्शाद परमार सर. तसंच मी इर्शाद साहेबांना विनंती करेन की आपण नरेंद्र स्वामी संप्रदाय मंडळ यांच्या सदस्यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यानंतर महिला मंडळ सन्मान नारींचा गांगोवाडी महिला मंडळ, मी अध्यक्षांना विनंती करेन, गांगोवाडी महिला मंडळ अध्यक्षांना मी विनंती करेन की आपण स्टेजवरती यायचं आहे. महिला मंडळ त्याला सन्मानित करतील आपल्या गावचे सरपंच. तसंच महिला मंडळ अध्यक्ष यांना मी विनंती करेन की आपण लगेचच स्टेजवर यायचं. त्यानंतर तयार राहायचं आहे जयगांगो क्रिकेट संघ गांगोवाडी, रवींद्र तरळ, संदीप पापेरकर, प्रवीण तरळ. कृपया जयगांगो क्रिकेट संघ गांगोवाडी, मी 5 सदस्यांना विनंती करेन की आपण स्टेजवर यायचं आहे. कृपया लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. मी इर्शाद परमार साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. संदीप पापेरकर, यानंतर देणगीदार देखील अतिशय महत्वाचे असतात. यामध्ये विक्रम भिकाजी बापेरकर आणि परिवार, विक्रम बापेरकर यांना मी विनंती करेन की आपण स्टेजवर यायचं आहे. आणि परिवार, त्यांच्या परिवारातून कोणी असेल तर कृपया स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर सुरेश पांडुरंग तरळ मुंबई यांना मी विनंती करेन की आपण स्टेजवर यायचं आहे. सुरेश पांडुरंग तरळ. त्यानंतर दत्ताराम हिराजी तरळ यांनी स्टेजवर यायचं आहे. वेळेची मर्यादा आहे, कृपया वेळ लक्षात ठेवून आपण लगेचच स्टेजवर यायचं आहे. यानंतर श्री पाटोळे गुरुजी यांना मी विनंती करेन की आजचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याचा सन्मान करतील विक्रम भिकाजी बापेरकर यांना सन्मानित करतील पाटोळे सर. सुरेश पांडुरंग तरळ, दत्ताराम हिराजी तरळ यापैकी कोणी असेल तर कृपया स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर पाटोळे सरांनी थोडा वेळ उभा राहायचं आहे. त्यांना सन्मानित करतील इर्शादजी परमार साहेब. त्यानंतर कुणाल कॅटरर्स त्यांच्यापैकी कोणी असतील तर कृपया स्टेजवरती यायचं आहे. त्यानंतर मला वाटतं ते आहेत, त्यांना सन्मानित करतील इर्शादजी परमारे. यानंतर मी इर्शादजी परमारे यांना साहेबांना विनंती करेन की आपण तिथेच थांबायचं आहे. त्यांना सन्मानित करतील आपल्या मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी मिलिंद तरळ, त्यांना सन्मानित करतील. इर्शाद परमारे हे देखील आपले देणगीदार आहेत.
यानंतर क्रिकेट या विषयाकडे वळूया. कालच आपल्याकडे क्रिकेटची तसंच देणगीदारांमध्ये अमित काजी साहेब यांना देखील सन्मानित करतील माननीय मिलिंदजी तरड. तसंच आपले दुसरे देणगीदार सादिकजी कोणकरी यांना देखील सन्मानित करतील सचिन सुर्वे. यानंतर क्रिकेट या विषयाकडे आपण वळत आहोत. कालच आपल्या वाडीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा झालेल्या होत्या. यामध्ये संघमालक अरविंद तरड, संघमालक मंगेश तरड, संघमालक सत्यवान तरड, संघमालक आनंद तरड, संघमालक सागर बापेरकर सर्वांना विनंती करेन की आपण स्टेजकडे यायचंय. संघमालक अरविंद तरड, संघमालक मंगेश तरड, संघमालक सत्यवान तरड, संघमालक आनंद तरड, संघमालक सागर बापेरकर. मी विनंती करेन एकेकाळचे क्रिकेटर सादिक कोणकरी यांना की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि सर्वेश तरड संदीप तरड कृपया लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. त्यानंतर पंकज पडार याने देखील तयार राहायचं आहे स्टेजकडे. मी बोलवेनच आपल्याला लवकर. आणि जयगंगो वॉरियर्स यांनी देखील यांचे कर्णधार रवी तरड यांनी देखील तयारीमध्ये राहायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे मला पुढील नावं आधीच सांगून ठेवावी लागत आहेत. द्वितीय क्रमांक जयगांगो लायन्स यांचे कर्णधार पंकज पडार यांनी देखील तयार राहायचं आहे. तृतीय क्रमांक जयगांगो किंग यांचे संदीप बापेरकर यांनी देखील तयार राहायचं आहे. सामनावीर पंकज पडार, सामनावीर मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आसपास व्हायचं. सातारमधील क्रिकेटर माननीय किरण शेर यांना विनंती करेन की आपण पंकज पडार साहेबांना सामनावीर ट्रॉफी द्यायची आहे. तर दुसरे सामनावीर होते समीर सुर्वे उत्कृष्ट गोलंदाज आणि नंदू बापेरकर उत्कृष्ट फलंदाज यांना कालच आम्ही ट्रॉफी दिलेली आहे. यानंतर प्रथम क्रमांकासाठी जयगंगो वॉरियर्स संघमालक संदीप तरड आणि कर्णधार रवी तरड. मी विनंती करेन की आपण स्टेजकडे यावं. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घ्यायची आहे. मी राजेश्वर यांना विनंती करेन की आपण यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर द्वितीय क्रमांक जयगंगो लायन्स संघमालक सुनील कांबळे, कर्णधार पंकज पडार. आणि मी विनंती करेन अमित काजी साहेबांना की आपण यांना सन्मानित करायचं आहे. तसंच तृतीय क्रमांक जयगांगो किंग संघमालक सर्वेश तरड, कर्णधार संदीप बापेरकर यांना सन्मानित करतील संसार साहेब. तसंच एक सन्माननीय पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे दीपकजी सावंत लावगणवाडीचे. त्यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. दीपकजी सावंत
तसंच अजून एक महत्वाची सूचना, लहान मुलांचे जे शैक्षणिक प्राइज आहेत ते आम्ही उद्या एक असाच शैक्षणिक कार्यक्रम आहे त्यामध्ये ते प्राइज देण्यात येतील याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. तर अशा रीतीने आपल्याकडे वेळ अत्यल्प होता, कमी वेळात कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला उत्तम नियोजनातून पार पाडायची होती आणि अंतिम कार्यक्रमाकडे आपल्याला वळायचं आहे. या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करेन. आमच्याकडून काही चुकलं असेल तर कृपया माफी असावी आणि आपण आम्हाला निश्चितपणे माफ कराल आणि यापुढे देखील असंच सहकार्य करत राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करेन. मी विनंती करेन की सर्वांच्या वतीने पाटोळे सर मंडळाला शुभेच्छा देण्याप्रती 2 शब्द बोलतील. नमस्कार मंडळी. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सर्वांना वेळ कमीच आहे, पण तरी देखील हा कार्यक्रमचं नियोजन करणं ही फार सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते आणि ती मला वाटतं जबाबदारी त्यांच्या मुंबई मंडळाने स्थानिक मंडळाने अतिशय सर्वांनी एकत्रपणे अतिशय व्यवस्थितपणे केलेली आहे. तर मी असं म्हणेन की मुंबई मंडळातील 2 व्यक्ती आणि गावातले तुमच्या 2 व्यक्ती प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथे यावं. मी सरपंच असते असं त्यांना म्हणेन की त्यांना सुद्धा आपण त्यांचा सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करायला पाहिजे, कारण त्यांचा गौरव कोणी केला नाही तर मग आमचा गौरव तुम्ही केलेला अर्थ राहणार नाही. तर त्यामुळे तुमचे अध्यक्ष आणि सचिव याच्या वतीने किंवा सर्वांच्या वतीने सर्व टीम तुमची जी आहे जी मी काम केलं त्यांनी ते या ठिकाणी सर्वांनी या. मी विरंडे सरांच्या हस्ते आणि सरपंच किंवा यांच्या हस्ते 2 टीमचं जरा त्या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचा सत्कार करतो. टीमच घ्या ना मिलिंद सर, तुमची संपूर्ण टीम घ्या. तुम्ही पण निवडक अतिशय समाज चांगले केले, तुम्ही पण या. यासारखी तुम्ही सर्व कमिटीज घेऊन या तुमची, कारण कसं हे संपूर्ण अरेंजमेंट करणं 50 वर्षाची जबाबदारी या ठिकाणी घेणं आणि 50 वर्षात जे जे काही झालं त्याची सर्वांची आठवण ठेवणे साधी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करण्याचं भाग्य तुम्हाला सर्वांना कार्यकर्त्याला लाभलं. मी असं ईश्वराची प्रार्थना करेन की 100वे वर्ष सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यामध्ये यशस्वी व्हावं अशी मी गावोचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी बरमारी सर आहेत आणि इरम बरमारी यांना सांगतो की आपण सर्वांनी मुंबई कमिटी आणि स्थानिक कमिटी यांना प्राथमिक स्वरूपात शाला आणि श्रीफळ द्यावं. त्या शाला श्रीफळ दे ना, त्या कोणाची काय कोण देत नाही. धन्यवाद आपलं सर्वांचं. या ठिकाणी आम्हाला सर्वांनाच बोलून आपण या ठिकाणी यथोचित स्वागत केलं, सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मी थोडक्यात या मंडळाविषयी सांगेन की गेली 4 वर्ष मी या ठिकाणी होतो शाळेमध्ये. नकळत या रस्त्याच्या मुळे कदाचित शाळा आम्हाला बदलावी लागली आणि आम्ही बदलून झाल्यानंतर रस्ता चांगला झाला. पण हे पण आता काय आमचं दुर्दैव भाग्य म्हणायचं. त्यानंतर बिर्डे सर सुद्धा मंडळाच्या वतीने बोलणार आहेत. मला माहिती आहे की कोरोनाचा काळ होता आणि या कोरोनाच्या काळामध्ये गावामध्ये बरेच जण तुमच्या गावाचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आले आणि श्रमदानातून तुम्ही एक समाज मंदिर बांधलं. मला एकोपा जाणीव दिसली. म्हणजे तुमच्या वाडीचं जो काय काम आहे, गावचे गावकार सुद्धा आहे आणि गावची जी ठराविक बुजुर्ग मंडळी आहे त्यांच्या अधिपत्याखाली आपल्या सर्वांचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. म्हणजे सर्वांना एकमेकांनी सहकार्य करून अतिशय मंडळाची चांगली वाटचाल तुमची चालू आहे. त्या वाटतं मला उद्घाटनाच्या वेळेला संपूर्ण महाप्रसादाचा खर्च मी दिला होता त्यावेळेला, कारण तुमची सर्वांची एकजूट बघून. आता मी असं जाहीर करतो की मिलिंद तनळे यांनी मी मागे बोललो होतो मनामध्ये आमचं आलं होतं, पण नंतर काय कालाजोगात झालं नाही. आता ही स्मरणिका आपण जी आता काढली ही जर सर्वांनी मिळून अतिशय मोठ्या पद्धतीने काढली तर जवळजवळ 2-1 लाख रुपयाचा फंड आपल्या शाळेच्या विकासासाठी जमा झाला असता. तर अजून ते पुढच्या वेळेला झाले त्यांनी चांगल्या पद्धतीने जमा केलेला आहे. मी अजून असं म्हणेन की शाळा विकास निधी म्हणून एक तुमची स्वतंत्र तुमच्या वाडीची एक कमिटी ठेवावी. 2-3 नावाने एक कुठेतरी अकाउंट ठेवा. मी 11,000 रुपये पुन्हा त्याच्यामध्ये देईन असं तुमचं सांगतो. तुम्ही अकाउंट काढा आणि करा की तुम्ही सर्वजण असे जे कार्यक्रम करता त्यामुळे लग्न असेल गावाचे आपण 5,000 रुपये टाकलं तर शाळेसाठी विकास चांगला होईल. तर त्याबद्दल मी आम्हाला सर्वांना बोला दिलं त्याबद्दल मी बोललो आणि माझ्यानंतर आता बिर्डे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत. तर धन्यवाद मिलिंद सर आणि सर्व ग्रामस्थांना धन्यवाद. इसावली गावचे कल्पेश गुरु म्हणून माननीय सन्माननीय आम्हाला लाभले, त्यांनी स्टेजवर यायचं. त्यानंतर अध्यक्षीय भाषण म्हणजे शिक्षण वार्षिक आमचे मार्गदर्शन करतील.
यानंतर प्रशांत तरळ यांना सन्मानित करतो. यानंतर बेंडे साहेबांना मी विनंती करेन की आपण आपले 2 शब्द द्यायचे. माझं नाव यदुनाथ बेर्डे. माझा जन्म मुंबईचा आहे. पहिली 15 वर्षे माझी कोल्हापूरला गेली. त्याच्यानंतर मी मुंबईला आलो. मुंबईला परिस्थिती अत्यंत कठीण होती. परंतु घरात आम्ही सर्व भावंड अतिशय शिकलो. प्रत्येकाला 3-3 डिग्री घेऊन पास झाले. मला एवढं सांगायचं की आमची पुढची जी हे आहे आमची पिलावर ते सुद्धा तेवढेच आमच्यापेक्षा जास्ती शिक्षणामध्ये पारंगत झालेले आहेत आणि मला ते सांगायला मला अतिशय आनंद होत आहे. बोलण्याचा मुद्दा एवढाच की बाहेर जाऊ शिक्षण म्हणजे काय हे बघण्यासाठी मला बाहेर जायची गरज नाही. आम्ही सगळेजण शिकलो त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी सक्सेसफुल झालो म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही धनवान आहोत. की आपण आपल्या एका वेळेला सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण कसे भाग घेतो ते जर आपण भाग घेतल्यानंतर आपल्याला कळतं की आपण खरोखर जीवनामध्ये यशस्वी झालो असं मला वाटतं. त्याप्रमाणे माझा प्रभाव तसा आहे. याचबरोबर आम्ही साठवलीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये भाग घेतलाच पण त्यामुळे बऱ्याचशा या आजूबाजूच्या आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा माझा थोडाफार वाटा आहे. मुद्द्याची गोष्ट बोलायची म्हणजे शिक्षण संस्था चालवणं ही सोपी गोष्ट नाही. हे मी माझ्या ह्याच्या प्रत्येक वेळी संस्थेमध्ये जाताना मी बघतो अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून 50 वर्षे संस्था चालवायची ती वाढवायची सर्वांचं कौतुक करायचं आणि ध्येय बुद्धीनं कळवळीनं वागायचं उत्तम म्हणजे ग्रामस्थ मित्रमंडळ. जय हो जय हो. तसंच मी विनंती करेन सरांनी अस्वस्थ व्हायचंय. एक 2च मिनिटं मंडळाच्या वतीनं माननीय अध्यक्ष वसंतजी तरळ या 50 वर्षांबद्दल 2च शब्दात आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार मंडळी, माननीय आपले बसलेले गावकरी मंडळी, आज या बोर्डवरती आपण पाहतात हा गौरवशाली जो पुरस्कार जो आहे ही इथं आपली मंडळी जी हयात नाही आहे पण आज त्यांनी जो उंच शिखर जे गाठलेलं आहे एक छोटसा पियामधून आज एवढं उंच जे रोपटं झालंय हे केवळ ह्यांचा सत्कार आहे आणि त्यांच्या सत्कारात निमित्त आम्ही सगळ्यांनी आम्ही आज विजयी ठरलो आणि ते खरे मानकरी आहेत. आणि एवढंच मी सगळ्यांसोबत असंच आपलं सहकार्य असावं, असंच सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करा आणि असं हे मंडळ पुढे चालत राहावं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक विकासामध्ये हे सगळे मंडळ आपले कार्यरत राहावं हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार मंडळी. एका जोरदार टाळ्या. कल्पेश गुरव इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्याला निमंत्रित करेन स्टेजवरती. त्यांचा सन्मान करतील मंडळाचे अध्यक्ष माननीय तरळ सर. वेळेची मर्यादा खरोखरच लक्षात घेऊन आम्ही थोडासा कार्यक्रमाचा स्पीड जरूर वाढवलेला असून मात्र यात देखील कोणी राहिलेलं असेल तर कृपया शब्द सुनाने त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो, सन्मान करतो. इथे प्रत्येकाचाच सन्मान असेल. या 50 वर्षात आपलं सर्वांचंच योगदान अतिशय महत्वाचं होतं. यानंतर देखील हा कार्यक्रम चालूच राहणार आहे परंतु नमनाचा अतिशय महत्वाचा कार्यक्रम हा वेळात चालू होणं गरजेचं आहे. पंचक्रोशीतले जे कोणी सन्माननीय पाहुणे आम्हाला इथे उपस्थित झालेले असतील त्यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. तर आताचा हा सन्मानाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय राजनजी साळवी साहेबांनी सदर सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. साखरपा लांजा राजापूर मतदार विधानसभा संघाचे माननीय आमदार राजनजी साळवी साहेबांचा सत्कार होत आहे. तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मी विनंती करत आहे
की कृपया आपण तुमचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावा. टाळ्यांच्या गजरामध्ये सावली साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आज या ठिकाणी आम्हाला आमच्या कार्यक्रमाला भेट दिला त्याबद्दल गांगोळी ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. तसेच प्रसाद माने आणि स्वरूप गुरव यांचाही सत्कार करण्यात येत आहे. तसेच स्वरूपजी यांचाही सत्कार करण्यात येत आहे. हॅलो श्रीदेव गांगोदेवाला वंदन करून श्री गांगोदेववाडी ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने सालाप्रमाणे सत्यनारायणच्या महापूजेचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. गांगोवाडी ग्रामविकास मंडळ मुंबईला 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव सुरू झालेला आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आपण 2 दिवस काल आणि आज विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. आपण सर्व प्रेक्षक या ठिकाणी नमनाचा कार्यक्रम पाहायला आतुर झालेले आहात. त्याच्यामध्ये मी व्यक्त ठरवू इच्छित नाही, परंतु या ठिकाणी मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 50 वर्षाच्या वाटचालीमध्ये या सर्व मंडळांनी जे योगदान दिलेलं आहे ते निश्चितपणे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असं आहे आणि म्हणून या मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत असताना खूप आनंद समाधान वाटत आहे. या मंडळाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब, धन्यवाद. रात्री 10:30 वाजता वाडीतील नमन मंडळाचा टिपरी नमन प्रकार रंगमंचावर सजला. गांगोवाडीतील चाकरमानी, ग्रामस्थ पाहुणे मंडळी यांच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. गांगो मंदिर परिसराला जणू मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वांना एकत्र घेऊन आनंद तरंग निर्माण करणारा हा दिवस सगळी टेन्शन बाजूला सारून आपल्या माणसात रमण्याचा आनंद दिवस झाला होता. वाडीतील वाडी प्रमुख, इतर मानकरी, मंडळ कमिटी, महिला मंडळ
इत्यादींच्या नेतृत्वात पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उत्तम रीतीने पार पडले.
प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.